तर वाहन इथं आपला पोपट झालेला आहे. आता वारं बिरं सुटलेले, तर आपल्याला जायचे आता घरी. हे बघा कसलं वारं सुटले भाई, भयंकर मोकर वारं सुटले. पाऊस पण यायला लागला, पाऊस पण यायला लागले बघा भाई. लय डेंजर वारं सुटले हे बघा. अरे भान लईच भयंकर वारं सुटले राव. जायचं अवघड झाली इकडे, दाखव जायचं अवघड झाले आता घरी. असं वाटायला लवकर जाऊ. तर गाईज आता आला आहेत आम्ही बाय म्हणजे स्विमिंग करण्यासाठी पोदारला. तर आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे इथं जवळच पोदार आहे स्कूल आहे. तर इथं म्हणजे स्विमिंग पूल आहे. तर इथं आम्ही आला खूप दिवसानंतर, पहिल्यांदा कधी आला बी नाही तिथं. तर मी आणि डू आलात. तर हे काय गाडीवर आलात सगळे दोघंच आहेत. टायमिंगच माहित नव्हती राव. लेडीज बॅच चालली तर आम्हाला वेट करायला सांगितले जवळपास 45 मिनिटं. 45 मिनिटं वाट बघायला सांगितली. तर इथं वाट बघावं लागेल. आणि मोसम पण बहुत म्हणजे लईच खराब झालेला आहे. आणि कधी बी पाऊस येऊ शकते, विजा कडकू शकतात. त्यासाठी लवकरच्या लवकर यावं लागेल आम्हाला घरी. तर बघा हे लोक म्हणजे इथं स्विमिंग करून जायलेले आहेत सध्या. आणि म्हणजे आम्हाला कधी मध्ये जायला भेटेल काही सांगता येत नाही. लेडीज बॅच चालू आहे त्याच्यामुळं वाट बघतात आम्ही. पण जर पावसाची शक्यता जर जास्त दिसली आम्हाला येण्याची, तर इथून निघावं लागेल आम्हाला. तर बघूत आपण काय होईल. डोकं तुला काय आता आपण स्विमिंग करताल का नाही आज? काय सांगतेच नाही राव. लय आबाळ आले. आबाळ आले, मग तुला काय वाटतं मग आपण जाताल घरी? अरे आणि वेट जवळपास आपला अर्धा तास वेट करावं लागते आपल्याला. वेळ वाटतं बघावंच लागेल. आणि वरून आबाळ बघ ना. वरून तर आबाळ तर लईच वाढलंय. मला वाटतंय आम्ही चुकीच्या टायमिंगला आलात काही की. अरे करायला पाहिजे होतं. पर्यंत होतं. तर काही मिनिटाखाली ऊन होतं. आम्ही पेट्रोल भरू लागला त्यावेळेस तो ऊन होतं. आणि एकदम अचानक काय झाले की मोसमच खराब म्हणजे बिघडला. डायरेक्ट आबाळाचं वातावरण क्रिएट झालं. काही वेळेमध्ये आता पिऊच्या घरून फोन बी येईल, आपलं डुगूच्या घरून काही वेळेस फोन बी येईल. अजून आला नाही. आणि पोहाय जवळपास आम्हाला अजून किती अर्धा एक घंटा लागेल. अर्धा तास आम्हाला मध्ये जायला लागते. 40 मिनिटं लागते ना. मग त्यानंतर आम्हाला अजून 1 तास पोहायचं. बघा म्हणजे इतकी वेळ लागला आम्हाला. तर बघू सध्या काय होईल. जायला आम्हाला घरी 8च वाजतात. नाही 8 नाही 7 तर वाजतील. 7 जायला अर्धा तास. आणि इथं नाही पोदारवाले ना म्हणते तर सध्या 5चा टाइम आहे आमचा. आता बंद करताल आम्ही. तर आम्ही म्हणलात नाही आमच्यासाठी म्हणजे 2 जण आहेत आम्ही आणि लांबून आलात तर आम्हाला स्विमिंग करू द्या 1 तास. तर बघतो म्हणले तर यांचं काही मला काही खरं वाटत नाही का म्हणून की ऐन टायमाला आम्हाला नाही म्हणतील. म्हणून की इथे लोक नाही तर बाहेरचे येतं. तर राजस्थानचे आहेत का? नको ते आपल्या तिकडे जमते इकडे कुठे. तर वाहन इथं आपला पोपट झालेला आहे. आता वारं बिरं सुटलेले, तर आपल्याला जायचे आता घरी. हे बघा कसलं वारं सुटले भाई, भयंकर मोकर वारं सुटले. पाऊस पण यायला लागले बघा भाई. लय डेंजर वारं सुटले हे बघा. गाडी काढ झाडा काढून. अरे भान लईच भयंकर वारं सुटले राव. जायचं अवघड झाली इकडे, दाखव जायचं अवघड झाले आता घरी. असं वाटायला लवकर जाऊ. तर वाहन आता आपल्याला जायचंय गाडी काढायला सांगितलं पटापट. चल लवकर भाई, चल लवकर चल. आता आपल्याला निघालं आम्ही पटकन चल. ना मा ब्लॉग चल. महागला पोबर महाग. जिमो का टॅलेंटेड आहे आमचा जिम्या. वाज जावं लागते ना.
tomorrow. आज के स्विमिंग पूल में और ये देखो संजय दा कैसे हो रहा है, स्विमिंग कर रहा है भाई. तो स्विमिंग पूल ला गाणे मी वाजत मस्त भाई लई स्विमिंग पूल वर ये ना एवढी मार त्याला व्हिडिओ काढ. डुगू आता उडी मारते. काय उडी मारली बघा भारी. कसं वाटतंय डुगू, कसं वाटतंय? A few minutes later. पाहुणं झालेले खूप मजा आली आम्हाला खूप पाहायला. वाटलं राव. कसं वाटलं डुगू? लई भारी. एवढं काही खास नव्हतं आणि स्विमिंग पूलमध्ये काहीतरी केमिकल टाकलं होतं त्याच्यामुळं तर काही आम्हाला एवढं काही चांगलं वाटलं नाही. इकडं नीट उभं टाक ना. आणि हा स्विमिंग पूल आहे आता लई तर पोहायला ह्या साईडला एकदम म्हणजे खोल आहे आणि इकडं काही नाही. इथंच पावलं होतं आम्ही. तर आता जाण्याची वेळ झाली आमची. का डुगू? आता व्हिडिओ बंद जाऊ. करा. थोडी मजा आली म्हणायचं, एवढी काही जास्त आली ओय यार, नाही. ती दाखव. जर यश असतं तर जास्त झाली असते. मोबाईल दाखव इथं काय आहे बघ. अरे भाऊ इथं चष्मा भेटला ना राव कुणाला कुठल्याला. आणि संध्याचं कसं वाटलं आता तुला? मला थोडं भारी वाटलं. यश पाहिजे होता. काय यश? बरोबर यशला आहे. चिडवणार आता आम्ही बघ यश आता यशला तर जास्त आवडत नाही. स्विमिंग पूल दुखायले आणि त्याचं अजून. हां तर चला तर घरी जाऊन त्याला भेटू आणि विचारू त्याला कसं. वेदर बी माझी आता पाऊस येण्याची शक्यता दिसते मला. तर आपण लवकरच्या लवकर निघूया. काय म्हणतो? ते म्हणते दाखवू नको डुगू. काय यायचे काय यायचे उद्या बी यायचे तुला जी वाटते रे वा. इथं बघा काही इथं बघा इतकं केमिकल टाकलेले. तर म्हणजे असले आहे ना दम घुटते. आणि तो बघा बाया कुठं चढलाय. आणि चला आता करून काही वेळात फोन बिल काढू तर आपलं. चला आता घरी चालला तर चला पुन्हा का यू डबल काढू. पुन्हा डबल यायचं पुन्हा कधी डबल बाबा. आता पास झालं ना. बॅडमिंटन वातावरण तर बघा बाई बाहेर लईच वाढले. आणि इथं बॅडमिंटन कोर्ट. खराब वातावरण झाले. लवकरच जाऊ. इथं असं पाहिजे तरी स्विमिंग पूल. हां इथं असं पाहिजे स्विमिंग कुठे? ठीक आहे घरचं जाऊ दे आता. तर गाडी इथं या तर जाऊ. तर चला तर रोडपाशी थांबूत म्हणजे इथे. तर आणि घरी मला वाटतं घरी जाऊन जरा डबल एकदा आंघोळ करावं लागते कारण लय चिकचिक झाली. तर चला आणि आता डायरेक्ट घरी भेटूया. चला तर घरी चला जाऊत आता घरी. Tomorrow. तर भावांना आता घेऊन आला स्विमिंग पूल कॅन्सल झाला. मी शिंदे झाला. अंधारामध्ये बघा फक्त कसं दिसतंय कीबोर्ड आणि ह्याच्या माईकवर बी बघा कशी लाईटिंग भारी दिसते. पण डू एक काढला व्हिडिओ काय. तर हे बघा आता GTA 5 खेळते डुगू. आणि तर लाइटिंग बघा ना कशी फिट केली आहे एकदम भारी दिसते. तर हे गेमिंग रूम भारी केले त्यांनी. छोटंसं पण भारी आहे. पोलीस आली मार आम्ही कुठे मारत होतो. तर आता ना बाय डुगू बघा म्हणजे कोणता गेम खेळतंय. रेसिंग गेम खेळतंय बहुतेक. कोणता गेम आहे रे? फोर्झा नाही आहे तोच खेळतोय. जाऊ तर भावांना आता संदेश दाखवायला आहे पेशीवर फोर्झा हारायचा. स्टेरिंग कलर भाई साहब लई खतरनाक आहे. आता संदेशा नायनं BMW M5 घेतली ती काढायला लागलाय. फील कशी येईल? एकदम बेकार फील येईल कारण स्टेरिंग नाही इतकं घुमावं लागतं. हा ते सेन्सिटिव्ह चीप स्टेरिंग जाऊ दे मी घालू आता डायरेक्ट. कसं पण ऑफ रोडिंग करायला बाई स्पोर्ट्स कारने BMW M5 न. एक गाय मध्ये घरून फोन यायला लागले. पटपट जायचे आता. चलो